नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माहिती दूत या आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच वनरक्षक भरती किंवा वन विभाग भरती ही 2025 मध्ये होणार आहे। तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूर येथून नाशिक येथील अपर प्रधान मुख्य वन संरक्षण यांच्या कार्यालयास एक ईमेल पाठवण्यात आलेला आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग याविषयीची त्यांनी ईमेल हा पाठवलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही विषय वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग संदर्भ या कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष 10-2 आस्था 2 प्रकरण 4/24/25 दिनांक 22/5/2024। मित्रांनो, या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 12वी पास ठेवण्यात आलेली आहे। जास्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही। याविषयीचे हमीपत्रसुद्धा ते तुमच्याकडून लिहून घेतील। तसेच सध्या जे काही कार्यरत वनमजूर आहेत त्यांना वयोमर्यादेत 55 वर्षापर्यंत सूट देऊन 10% आरक्षण देण्यात आलेले आहे। यासाठी रोजंदारी मजुराने दरवर्षी किमान 180 दिवस तुटक स्वरूपात 5 वर्ष काम केलेले असणे हे आवश्यक आहे। रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास ती मागे घेतल्याशिवाय त्यांना नियुक्तीही मिळणार नाही। तसेच वनरक्षक गट क पदांमध्ये 25% पदेही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील। वनसेवक हे पद सध्या गट ड या श्रेणीत आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार S1 15,000 पासून तर 47,600 पर्यंत हे वेतन असेल। आणि मित्रांनो, जर का वनसेवक हे पद निर्माण झाले तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील। नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचारी यांचे बळकटीकरण होऊन त्यांची कार्यक्षमतासुद्धा वाढीस येईल। तसेच वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे हे होईल। वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णयाचा मसुदा आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे। तर मित्रांनो, या संबंधीची जाहिरात ही लवकरच 15 एप्रिल नंतर येणार आहे। तर मित्रांनो, यासाठीची तुम्ही आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागा, अभ्यास करा। आणि मित्रांनो, सोबतच वनरक्षक या पदासाठी सुद्धा 15 एप्रिल नंतर जाहिराती येणार आहे। तर या संबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।